ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 5. अहिंसा भाग 2. आयुर्वेदानं सांगितलेली अहिंसा. ओव्या आहे 224 ते 236. पूर्वमीमांसेची अहिंसा कशी असते ते सांगितल्यावर आता ज्ञानदेव आयुर्वेदीय अहिंसा कशी असते ते सांगत आहेत. आणि आयुर्वेदू आघवा तो याच मोहोरा पांडवा, जे जीवा कारणे करावा जीव घातू. आणि सर्व आयुर्वेदही म्हणजेच वैद्यकशास्त्रही अर्जुना याच धोरणाचं आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो. नाना रोगे आहाळली लोळती भूते देखिली, ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का. नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दुःखाने लोळत पडलेले प्राणी पाहिले. मग आयुर्वेदाने ती हिंसा निवारण करण्याकरता औषधांची योजना केली. तव ते चिकित्से पहिले, एकाचे कंद खणविले, एका उपडविले समूळी सपत्री. औषध योजनेमध्ये पहिल्या प्रथम कित्येक झाडांचे कंद खणवले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटवले. एके आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली, एके गर्भिणी उकडविली पुटा माझी. काही झाडे मध्येच मोडली म्हणजे त्यांच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला. काही झाडांची साल काढवली व काही फळ देण्याच्या बेतात असलेल्या वनस्पती त्यावर क्षाराचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडवल्या. अजात शत्रू तरुवरा, सर्वांगी दैव विल्या शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले. ज्याने कोणाचे केव्हाच वाकडे केलेले नाही, म्हणून ज्यांना शत्रू उत्पन्न झाला नाही अशा बिचाऱ्या झाडांना त्यांचा चीक काढण्याकरता त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून याप्रमाणे अर्जुना त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले. आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त, मग राखिले शिणत आणिक जीव. आणि हालचाल करणाऱ्या प्राण्यांचाही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगाने पीडित अशा दुसऱ्या जीवांचे रक्षण केले. अहो वसती धवळारे, मोडून केली देव्हारे, नागावुनी व्यवहारे गवांदी घातली. हो, राहती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देऊळ व देव्हारे केले व व्यवहारात लोकांना फसवून लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले. मस्तक पांघुरविले, तव तळवटी उघडे पडले, घर मोडोनी केले मांडव पुढे. डोक्यास गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो. अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले. नाना पांघुरणे जाळूनी जैसे तापणे, का झाले अंग धुणे कुंजराचे. अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घेणे किंवा हत्तीचे जसे अंग धुणे झाले, म्हणजे हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्तच मलिन होतो. ना तरी बैल विकुनी गोठा, पुसा लावून बांधीजे गाठा, इया करणी की चेष्टा काही हसो. बैल विकून जसा गोठा बांधावा अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य करणे म्हणावे काय किंवा चेष्टा म्हणाव्यात का याला हसावे. एकी धर्माची या वाहणी, गाळू आदरिले पाणी, तव गाळी तया आहाळणी जीव मेले. कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा गाळण्याच्या तापाने जीव मेले. एक न पचवितीची कण, इये हिंसेचे भेण, तेथ कदर्थले प्राण त्याची हिंसा. कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवित नाहीत तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यांना पचत नसल्यामुळं त्यांचे प्राण कासावीस होतात. ही पण हिंसाच होय. एवं हिंसाची अहिंसा, कर्मकांडी हा ऐसा, सिद्धांतू सुमनसा बोळखे तू. याप्रमाणे हे चांगल्या मनाचे अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो तू नीट समजून ठेव. आयुष हा वेद हा आयुर्वेद अशी आयुर्वेद शब्दाची व्युत्पत्ती आहे. वेद म्हणजे ज्ञान
आयुष्याचं ज्ञान तो आयुर्वेद. मनुष्याचं आयुर्मान कसं वाढेल त्याची चिकित्सा आयुर्वेदानं केली. पण मनुष्य प्राण्याच्या रक्षणासाठी त्याने सुद्धा इतर जीवांचा घातच केलेला आहे. शरीराला नाना रोग होतात म्हणून आयुर्वेदाने नाना प्रकारची औषधं सुचवली. पण ती सर्व औषधं वनस्पतींपासून तयार केली जातात. त्यासाठी काही झाडांचे कंद खणून काढले जातात, काहींच्या मुळांचा औषधासाठी उपयोग केला जातो, तर काही झाडांच्या पानांचा उपयोग केला जातो. काही झाडांची साल उपयोगी असते, तर काही झाडांचा मध्यभाग उपयोगी असतो. अशा वेळी ते वृक्ष उपटले जातात किंवा अगदी फळ देण्याच्या बेतात असलेल्या वृक्षांची तोड होते. त्या झाडांपासून चीक काढण्यासाठी त्या झाडाच्या सर्वांगावर भेगा पाडल्या जातात. वास्तविक झाड ही जगन्मित्र. त्यांनी कोणाचे काहीही वाकडे केलेले नसते की ज्यासाठी त्यांचा जीव घेतला जावा. पण मनुष्य आपले प्राण वाचवण्यासाठी त्या झाडांच्या जीवावर उठतो. जणू मनुष्य प्राणी हा या अजातशत्रू झाडांच्या बाबतीत निष्कारण वैर करणारच आहे. औषधांच्या बाबतीत झाडांवरच हा घाव घालतो असं नाही, तर इतर प्राण्यांचा सुद्धा जीव घेतो. कोणाचे पित्त उपयोगी पडते, कोणाचे विषही उपयोगी पडते, त्यासाठी तो इतर जीवांची हत्या करतो. का? तर मनुष्य प्राण्याचे प्राण वाचावेत म्हणून. म्हणजे एकाचे प्राण वाचवण्यासाठी दुसऱ्याचे प्राण घ्यायचे, अशी ही आयुर्वेदाची अहिंसा आहे. ही अहिंसा कशी हास्यास्पद आहे ते त्यांनी दृष्टांताने स्पष्ट केलेले आहे. देऊळ बांधायचंय पण त्यासाठी वसलेली घरे मोडायची. अन्नसत्र घालायचंय पण ते लोकांना लुबाडून. घरासमोर मांडव घालायचंय पण ते राहते घर मोडून त्याच सामानाचा मांडव घालायचा. थंडीपासून संरक्षण व्हायला हवं आहे त्यासाठी पांघरून जाळून त्याची छेकोटी करायची. स्वच्छ व्हावे म्हणून हत्तीनं सोंडीनं पाण्याऐवजी अंगावर चिखलच उडवून घ्यावा. घरातल्या गुरांच्या संरक्षणासाठी गोठा बांधायचाय पण त्यासाठी बैलच विकावा. पोपट पकडून आणला पण तो उडून गेल्यावर त्याच्यासाठी पिंजरा आणावा. अशासाठी ही अहिंसावाद्यांची अहिंसा आहे. ही खरी अहिंसा ठरेल का? अशा या अहिंसेला हसावं की रडावं असा ज्ञानदेव प्रश्न उपस्थित करत आहेत. आयुर्वेदाबरोबर मनुष्य दैनंदिन व्यवहारात सुद्धा कशी हिंसा करत असतो ते ज्ञानदेव स्पष्ट करताना म्हणतात की अहिंसावादी लोक पाण्यातल्या जीवांची हिंसा होते म्हणून पाणी गाळून पितात, पण त्या गाळण्याच्या क्रियेत सुद्धा अनेक जीवांची हिंसा होत असते. कोणी हिंसा होईल या भीतीने धान्य न शिजवता कच्चेच खातात, पण ते धान्य त्यांना पचत नाही, त्यामुळे त्यांचे प्राण कसावीस होतात. एकूण कर्मकांडात हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा प्रकार घडलेला आहे. पुढे ज्ञानदेव आपण या अहिंसा पदाचा इतका विस्तार का केला, इतरांची मतं का सांगितली, त्याचे कारण सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.